मशीन परत एकदा खराब झालेली आहे. 3-4 दिवस झाले मशीन खराब झाली. कीपॅड मग आता कपडे भिजवले होते, काम वगैरे सर्व करून घेतले. मंगळवारचं रुटीन आहे हे, तर काम वगैरे केले, कपडे भिजत घातले होते. आता कपडे धुवून लादी वगैरे पुसायचे आहे. तर मंगळवारी 6 ऑगस्टचा हा व्हिडिओ आहे. तर 6 ऑगस्टला होता कोणाचा बड्डे, तर होता ह्यांचा बड्डे. तर सकाळपासूनचे रुटीन बघा दाखवलेलं आहे आणि संध्याकाळचं आहे. मस्त असा बेत केला होता. तर पावभाजी बनवली होती. तर पावभाजी बनवली होती, तर पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला पावभाजी कशी बनवली किंवा मी कशा प्रकारे बनवते त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच येऊन जाईल. आणि जरी कोणत्या ताईंना बघायचं असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा, तरी पण लवकरात लवकर मी व्हिडिओ शूट केला आहे याच व्हिडिओमधून रेसिपीचा. तर तो व्हिडिओ लवकरच येईल, 2 ते 3 दिवसामध्ये तो व्हिडिओ पण अपलोड होईल, किंवा उद्या येऊ शकतो किंवा 2 ते 3 दिवसात येऊ शकतो. तर इथं सर्व काही मी साफ वगैरे करून घेतलं होतं. आणि ताईंनो केक पण तुम्हाला दाखवते. चॉकलेट 2 केक आणलेले, म्हणजे आणि रात्री पण केक आणला होता 5 तारखेच्या, म्हणजे रात्री 12च्या नंतर कापण्यासाठी, 12 वाजता कापण्यासाठी. तर चॉकलेट फ्लेवरचा आणला होता, पाव किलोचाच आणला होता. आणि नंतर दुसऱ्या दिवशी बड्डेला पण मग मोठा केक आणला होता अर्धा किलोचा. तर पहिला आणला तो चॉकलेटचा पाव किलोचा होता, आणि दुसरा आणला बड्डेच्या दिवशी तर तो रसमलाईचा होता, तो अर्धा किलोचा होता. तर प्रॉब्लेम असा झाला, काय प्रॉब्लेम झाला ते पण सांगते. प्रॉब्लेम असा झाला, केक आणला तर केक बरोबर नव्हता, म्हणजे पाव किलोचा जो चॉकलेट फ्लेवरचा केक आणला होता रात्री कापण्यासाठी, तर तो केक खराब होता. खराब म्हणजे त्यातलं काहीतरी असं वाटत होतं, खाल्ल्यावर काहीतरी जास्त झालं ह्याच्यामध्ये. म्हणून आम्ही काय खाल्ला नाही, फेकून दिला, कारण की ठेवू पण शकत नव्हतं, मग टाकून दिला. आणि मग जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच्याकडेच केक आणायला गेलो आणि त्यांना सांगितलं, यांनी सांगितलं की असं असं प्रॉब्लेम झाला होता. तर ते बोलले की आमच्या इथं लाईट गेली होती म्हणून ते केकचं काही प्रॉब्लेम झाला होता. मग त्यांनी काय केलं, 100 रुपये या केकमधून कमी केले. म्हणजे हा केक आणला तो रसमलाईचा होता अर्धा किलोचा, तर तो 500 रुपयाचा होता. तर त्यांनी 100 रुपये त्या केकचे खराब, म्हणजे प्रॉब्लेम झाला केकचा म्हणून तो केक त्यांनी 100 रुपये कट केले. पण किती म्हणजे नुकसान झालं असं, जर केक खाऊन कोणाला काय झालं असतं तर किती नुकसान झालं असं, फूड पॉयझन वगैरे. तर अशी तुम्ही पण काळजी घ्या. आमच्यासोबत तर असं झालं, पण काही म्हणजे प्रॉब्लेम झाला नाही, कारण आम्ही केक खाल्लाच नाही. थोडं एक घासच थोडासा खाऊन बघितला, त्यातच टेस्ट एकदम बेकार लागत होती. म्हणजे असं वाटत होतं की काहीतरी ह्याच्यामध्ये जास्त झालेलं आहे. तर आम्ही खाल्ला नाही, तसंच ठेवून दिला, म्हणजे टाकूनच दिला, ठेवला पण नाही त्याला दाखवण्यासाठी, तर टाकूनच दिला. तर इथून पुढं आम्हीही काळजी घेऊ आणि तुम्हीही काळजी घ्या. केक वगैरे आणायला जाताना तेव्हा त्यांना विचारा पहिलं केक व्यवस्थित आहे का, किंवा लाईट वगैरे गेली नव्हती ना. तर आम्हाला त्यांनी असं सांगितलं की लाईट गेली होती, पण फ्रीज बंद झालं होतं म्हणून असा प्रॉब्लेम झाला. तर ठीक आहे, पण काही नुकसान कोणाचं झालं नाही, त्यापेक्षा ठीक आहे. मग हे पण काय बोलले नाही, ठीक आहे म्हणले. तर इथून पुढे नक्कीच काळजी घेऊ आम्ही. केक आणता वेळेस विचारपूस सर्व करून, तर तुम्हीही ही काळजी घ्या नक्की. विचारपूस वगैरे करूनच केक वगैरे आणा. कोणतीही चांगली बेकरी असू दे किंवा कोणती छोटी मोठी असू दे, आपण ही विचारपूस तर नक्कीच केली पाहिजे. कारण की केक खाल्ल्यामुळं किती आपल्याला, म्हणजे केकचं फूड पॉयझन किती बेकार असतं कोणत्याही गोष्टीचं, तर तुम्हाला माहीतच असेल. तर खूप आम्ही म्हणजे हे झालो, ठीक आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी रसमलाईचा केक आणला. तर पहिल्यांदाच आम्ही दुसरा फ्लेवर आणला होता त्यांनी, नाही तर चॉकलेट फ्लेवर किंवा पायनॅपल फ्लेवर किंवा व्हॅनिला फ्लेवरच असतो सहसा. पण यावेळेस त्यांनी रसमलाई केक आणला होता एवढा पण ठीक होता, पण एवढा पण खास नव्हता. तर रसमलाईचा जो लेअर होता तोच छान लागत होता, बाकीचा वरचा जो लेअर होता तो एवढा खास नव्हता. तर जास्त करून व्हॅनिला किंवा पायनॅपल किंवा चॉकलेट फ्लेवरच मला तर आवडतात, छान लागतात, टेस्टी लागतात. तर ही बघू शकता मस्त अशी पावभाजी झाली होती. आणि टिफिनमध्ये पण पावभाजी दिली होती. तर हे बघा एवढं पावभाजी दिली दोन्ही डब्यामध्ये. आणि 8 पाव दिले होते, 2 पाव गरम करून दिले होते. वाटाणा बटाट्याचा भात तो पण दिला होता, आणि थोडासा कांदा लिंबू असं दिलं होतं. मस्त असं पावभाजी झाली होती या सर्वांनी, बड्डेला पण आणि पावभाजी खाण्यासाठी पण. तर मला माहीतच आहे ताईंनो, बड्डे झाल्यावरती मी 2 दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे. त्यांचा बड्डे झाला 6 तारखेला, आणि व्हिडिओ मी आता 8 तारखेला टाकत आहे. सॉरी त्यासाठी, कारण काल दुसरा व्हिडिओ होता अपलोड करायचा, त्याच्यामुळं ना हा व्हिडिओ थोडा पोस्टपोन राहिला. आणि आज गुरुवार आहे, तर गुरुवार श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आहे. तर
आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येऊन जाईल, मग जो कालचा वगैरे काढला असेल किंवा दुसरा तर तो मग पोस्टपोन राहून जातो आहे असं होतं. तर ठीक आहे, बघू शकता मस्त असं ताटामध्ये मी ना पावभाजी काढून घेतलेली आहे. मस्त अशी भाजी झाली होती, चमचमीत आणि खूप छान भाजी झाली होती ताईनं. तर तिखट झाली होती भाजी थोडीशी. आणि तर तुम्हाला चमच्याचा आवाज येत असेल तर मी शेंगदाणे ना भाजत आहे, तर त्यामुळे चमच्याचा आवाज येत होता. आणि तर बघू शकता मस्त असा वरतून कांदा टाकला, अमूल बटर टाकलं आणि थोडासा लिंबूने काय होतं पावभाजीला टेस्ट अजून येते, छान येते. अशी जास्त नाही टाकायचा, थोडासाच. आणि असे मस्त प्रकारे ना पाव गरम केले होते अमूल बटर लावून. त्याच्यावरती मी जी आपली पावभाजी होती ती भाजी लावली आणि मग गरम केले. असे केले होते पाव, खूप छान लागतात आणि भाजीलाही खूप छान अशी टेस्ट आली होती. आणि थोडी तिखटच भाजी केली होती, पण वा एक नंबर भाजी झाली होती. नक्की ट्राय करा. आणि जास्त काही पण मी भाजीत टाकलं नव्हतं, फक्त जे मेन साहित्य तेच टाकलं होतं. व्हिडिओ लवकरच तुम्हाला येऊन जाईल ताईनं, मी बनवला आहे व्हिडिओ, पण तो आता मला एडिटिंग वगैरे करायचा आहे, तर 1-2 दिवसात व्हिडिओ येऊन जाईल. व्हिडिओ आवडतात की नाही तेही मला नक्की कमेंट करून सांगा. असे छान छान रेसिपी ब्लॉग व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला जर पहिल्यांदा बघत असाल, पहिल्यांदा माझ्या चॅनलला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. आणि यावेळेस तुम्हाला आता कसे आपले सण सुरू चालू झालेत. आता रक्षाबंधन आहे, उद्या नागपंचमी आहे, रक्षाबंधन आहे, गणपती आहे, 15 ऑगस्ट आहे, पुढच्या महिन्यात गणपती आहे, नंतर नवरात्र आहे. आता सण सगळे चालू झालेले आहेत, एका पाठोपाठ एक सण येत आहेत. मग ब्लॉगिंग कमी आणि तुम्हाला रेसिपी मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेन. रेसिपी म्हणा किंवा स्वीटमध्ये किंवा असे वेगवेगळ्या भाज्या वगैरे असे दाखवण्याचा प्रयत्न करेन. जेव्हा मी करेन तेव्हा नक्कीच व्हिडिओ शूट करेन. चला तर भेटूया मग अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.